जय भीम जय शिवराय। आता सकाळचे 10 वाजले आहेत। आज काय पावसाचं लक्षण दिसत आहे, पण येऊ पण शकतं कारण काळोख होत चाललंय तसं। आणि हे बघा, ह्या लोकांनी थोडं बेनायला घेतलं इकडे। ह्याचं आंब्याची झाडं वगैरे व्यवस्थित करतात, बेनतायत भावे आणि हे चाललंय। हे आता फेकून देऊया अडचण त्यासून खोलून ठेवायचं। पण मग एक काम करूया ना, आपण पंजाने व्यवस्थित ओढून घेऊया ना सगळं, म्हणजे विषय होईल। पंजा दे, मी करतो। तर काय बाबा ठेवायचं आणि काय फेकायचं ते बघ। झाड पूर्ण पसरलेलं, त्याला हे लावलं, ठोंबा लावला इकडे जरा। ठोंबा म्हणजे हे लाकड लावून ठेवलंय। ठोंबा ठोंबा आम्ही बोलतो आमच्या इकडे, कोकणातली भाषा। घाटावर आपण काय बोलतो त्याला? टेकन। टेकन टेकन लावलंय, आम्ही ठोंबा बोलतो। आता जरा पंजा कुठे आण। अरे ते ह्याचं झाड कुठे? हे अशोकाचं आहे ना, कढीपत्ता। कढीपत्ता भाऊ, ते वांग कुठे? हे छाटलं का? एक फुटवा ठेवलाय। हा, म्हणजे ते येईल हे वांग। ते काढलं। कारल्याची झाडं आली। आता आम्ही हे लिंब पण आले छोटी छोटी झाडाला। भाव याला काय करता येईल का रे? एकदम कचडी काय झाली। जास्वंदीच्या झाडाला पण मस्त। उंबर कुठे बोलतेस मनीषा तू? तू बोलते उंबर येते कुठे? उंबर तोडलास काय रे भाऊ? हे काय? हा उंबर होता। कुठे उंबर? हा काय? हा उंबर तोडला तो, अडचण होत होती ना इथे। आता थोडे अळी पण लावतो, दाखवू आम्ही अळी लावताना पण। अजून आम्हाला दोडक्याचं बी काय इकडे भेटलं नाही बाबा। माझ्या साईडला असतं कोकणात तर मस्त भेटलं असतं, ह्यांच्या इकडे काय घोसाळं तवसं ते पण शोधून शोधून दिलं आमच्या बाजूच्या नानींनी, भाव्याने आम्ही मागून। भोपळा वगैरे आहे पण बाकीची काय नाही आहे त्यांच्याकडे, दोडकं नाही भेटलंय। ते आम्ही अळी घालू थोड्या वेळाने। थोडी इकडची साफसफाई, पाऊस चालू होते तर झाडं थोडी हे करतायत, व्यवस्थित बेनून व्यवस्थित करतायत ते। पेरूच्या झाडाला पण भरपूर पेरू आले, पण हे काय कामाचे नाही ना भाऊ पेरू या झाडाचे? पेरू तर आलेत पण काय कामाचे नाही, लगेच त्याला कीड येते वाटतं। हे बघ, कचरा काढतायत हे लोक। पाऊस थोडा येऊन गेल्याच्या नंतरची तयारी चालू केली, बेनायचं सगळं। एवढे दिवस झाडाला फुलं नव्हती, पण 3-4 पाऊस झाला, म्हणजे 3-4 वेळा पाऊस येऊन गेला तर पालवी पण फुटली आणि मेन म्हणजे फुलं यायला लागली जास्वंदीला। आल्यापासून झाडावर एक फूल नव्हतं, या आता फुलायला लागलं। स्वच्छ नाही केलं तर अजून इथे रान वाढणार। पाऊस पडला की पूर्ण रान इथे वाढते सगळीकडे। थोडं इथे पण काहीतरी लावू छोटे छोटे आम्ही, त्याच्यासाठी हे लोक साफसफाई करतात। ते इकडे आहेत आणि भाव लिंबाच्या झाडाच्या मागे। चला तर मग आता थोड्या वेळात आम्ही अळं घालताना पण दाखवू तुम्हाला, आणि आल्याच्या नंतर पण दाखवू, प्रयत्न करू, म्हणजे थोडं ट्राय चाललंय आमचं करायचं, बघू कसं होतंय तसं करू। त्याच्याची बुडक्याला लावून
हे बघा, हे आता साफ केलंय आणि हा पाला काही फेकत नाहीत. भाव बोलतो ह्याचं खत तयार होईल. प्लास्टिक फेकायचं फक्त. प्लास्टिक फेकणार आहे आम्ही आणि हे लोक हे पालापाचोळा आहे ते कुजवून तो ह्या खत झाडाखालीच टाकतात आंब्याच्या. इकडे इकडे बाकीची झाडं तिकडे टाकून देतात ते लोक. असं भाव बोलते कुजेल आणि त्याचं खत तयार होईल. ते प्लास्टिक काढणार आहे. तसंच राहू दे बोलते ते. भाऊ हा पण टाकावा लागेल ना पतेरा. प्लास्टिक काढ फक्त. हां, झाडांच्या बाजूला याचं प्लास्टिक काढून टाकणार आहे आम्ही. आणि बाकीची झाडाचा जो पालापाचोळा आहे सुका पतेरा तो झाडाखाली असं टाकून ठेवणं म्हणजे त्याचं कुजून ते खत तयार होतं. हे तर माहितीच आहे. हे कोणते किडे भाऊ एवढे भुसभुशीत करतात? जागा भुसभुशीत करायचे किडे ना. बघू हे बघ कशी किडे. हे ह्याच्याच बुडकेला वडा. हे किडे आहेत. खूप किडे आहेत बाबा. जागा भुसभुशीत होते का याने हे करतात हे लोक. किती झाले बघ की. हो, हे शेणाच्या ह्याच्यात पण भरपूर असतात ना. गायऱ्या असतात ना, ते शेण टाकतो ना. पण हे असे नसतात ते. मुंबईची भाऊ कोण? हे बघा भाव बोलतो हे किडे भुसभुशीत करतात जमीन. दळण टाकायला नाही. हे आंब्याचं असं का झालंय? बांधलं त्याला. पण असं का ते का? इथून आलंय? हे काय आंबे? हे दोन्ही पण आंबच आहे. हा आणि तो पप्पाचा फोन आला. हे भावने सगळं प्लॅस्टिक काढून टाकलंय आणि सगळा जो पालापाचोळा होता तो या झाडांच्या बुंद्यांना मुळांना टाकून ठेवलंय. हा हे बाय हे किडे ना भाऊ शेणात असतात हा. हे भुसभुशीत करतात ते. हे बघा, हा जो किडा असतो हा जमीन म्हणजे भुसभुशीत करतो. म्हणजे मेन म्हणजे हा किडा ॲक्च्युली ह्याच्यामध्ये असतो. जे शेण टाकतात ना, जे शेणाच्या गायऱ्या असतात त्या गायऱ्यांमध्ये हा किडा असतो. महत्त्वाचं काम करतो हा. बघा ह्याच्यापेक्षा मोठे मोठे असतात किडे. ते खत एकदम भुसभुशीत करायचं तयार करतो तो शेणाचं जे असतं ते खत. झालं एवढं सगळं साफ केलं या दोघांनी. चल मग भाव आपण आता हे करूया, हे लावायला घेऊया का आई टाकूया. राख पण लागेल थोडीशी. हे बघ हे कुंदाचं झाड आहे. त्याला फुलं अजून आले नाही पण येतील थोड्या दिवसांनी फुलं. कळ्या येतात का रे ह्याला एवढ्यात की नाही? थंडीमध्ये. अच्छा, हे हिवाळ्यात फुलं फुलतात दिवाळीच्या टायमात. आणि हे आमचं डाळिंबाचं झाड आहे. डाळिंब छोटी छोटी येतात पण एवढी मोठी नाही होत झाडाची. ही चिंच पण हे करून टाकली आहे, तोडली म्हणजे पालापाचोळा पडतो ते खराब होतात बाजूवाल्यांचे घराचे पत्रे. त्याच्यामुळे चिंच पण पूर्ण भुंडी करून टाकली आहे कापून यांनी त्याच्या फांद्या. आणि हे होय शेवग्याचं झाड आहे ना रे.
शेवग्याचं झाड येते नवीन. लावू शकतो. काय पपईची बी? इथे पपई लावली पाहिजे मनुष्य. चालतो या किडा बघताना घाण वाटतं याला, पण हा खूप शेण म्हणजे तयार करतो. जे गायरीमध्ये शेण टाकतो आपण, शेणाचा साचा जे तयार होतो त्याच्या खाली भुसभुशीत करायचं खूप महत्त्वाचं काम करतात. मग ते खत शेतात टाकलं जातं, किंवा ज्यांना नको आहे शेती करत नाही ते लोक जर गाई गुरं साठवलेलं जे शेण असतं ते मग विकतात दुसऱ्यांना ट्रॉल्या भरून. इकडे दाखवते म्हणजे का तर हे मला माहिती आहे, आमच्या कोकणात आम्हाला माहिती आहे, जेव्हा आम्ही गायरीमधून शेण आमच्या ह्याच्यात टाकायचो शेतात तेव्हा हे किडे भरपूर असायचे. हे कसे महत्त्वाचे आहेत ते मी दाखवते म्हणजे तुम्हाला, बाकी काही दाखवण्याचा उद्देश नाही याचा. प्रत्येक काही काही प्राणी खूप महत्त्वाचे असतात निसर्गामध्ये, खूप महत्त्वाचे का प्रत्येकच प्राणी महत्त्वाचा असतो. बघा भाऊ सातारा पद्धतीचं दाखवतो विद्याला कसं आम्ही पेरतो किंवा कोणती हे, आणि विद्या कोकणातली पद्धत दाखवते. आता बघूया सातारा पद्धत आणि कोकणातली पद्धत बघूया. काय 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 हे काय आहे? हे वाली आहेत, हे वाल ज्या कोकणामध्ये असतं हे वाली. हां. ते ताईंनी मुंबईला मला आणून दिलेल्या. हां. हे कारलं आहे, तवसं नानींकडून घेतलं आहे शोधून शोधून, आणि हे चवळी. दोडकं आम्हाला भेटलं नाही, दोडकं आम्ही भेटलं तर आम्ही खाल्लं नाही. हे मी टाकलं नाही, आपोआप आलेलं आहे. चल ये. आता नक्की आपण आता कोणत्या इकडून टाकूया. विद्या कोणत्या पद्धतीचं आता पेरणी करतेस तू नाही, बापा? म्हणजे हे भाव्या बोलतो की आम्ही डायरेक्ट टाकतो. आम्ही कसं होल पाडतो, म्हणजे खड्डे असे. आम्ही म्हणजे कोकणात कोकणात आम्ही असं करतो. म्हणजे तळापर्यंत आतमध्ये हे करते. नाही, हे लोक पण तशीच, पण हे बोलतो की आम्ही डायरेक्ट टाकू नका ना भाऊ. दोघांची जंगी हे बघू कोण करतंय. त्यालाच बस ना भाऊ. हा असं खणलं तरी चालेल ग. ए भाऊ डायरेक्ट तो पंजाने मारून नागरलं तर नाही, त्याला बारके बारके बोलत. भाऊ, इथे कर. टाकू? किती राहायचं नाही. पैसे पण टाकू. मध्ये टाकू, इथे काय टाकू? ही वालीची पण वेल चढते ना. बघू शकतो आपण. आता काय पहिलं काय टाकतेस? हे वाली टाकू. वाल दोन्ही टाकू. एक नाही बघा ते एक उगवल. दोघंही वाल टाकतात. बघूया आता काय किती दिवस लागतील याला? महिने आठवड्यात उगवतील. आठवड्यात? होतील 8 दिवसात. बघूया. आठवड्यात खायला भेटणार. आठवड्यात खायला भेटेल? नाही खायला नाही, झाडं उगवतील. होल पाठ. अरे नंतर टाकूया. काय नाही, खते ना शेणखत त्याच्यामुळे राहते. एवढं दाबू नको विद्या. अगं मातीवरती फिरव. एवढं दाबते ती भाव. एवढं येईल का? येणार. हम्म. तेवढं त्याचे. बघतो ना आता किती दिवसांनी दाखवू मी व्हिडिओ. बघू, थोडं रुजले की आपण दाखवूया ना हे रात्रीत फुकतील. भाऊ. आता कोणती टाकूया? तुला काय टाकायचं ते चवळी टाकूया. म्हणजे 6 खड्डे 2-2 लाईन. हे नाही टाकले. सगळे नाही. लोक मोठ्या शेतामध्ये पेरणीला गेलेत आणि हे लोक छोटा वापा तयार केला अंगणात, तो पेरतायत, प्रयत्न करते का? प्रयत्न करतायत. बघू. अगं एवढं दाबायचं असतं का विद्या? मातीचं हे व्हायला पाहिजे की नाही? वरच्यावर टाक ना. अरे भिजवलेलं थोडं 2 दिवस पाऊस चांगला थोडा पडलाय आणि आता आज ऊन आहे ना, तर लोक आज पेरणीला गेलेत का भाऊ? तवसं पण टाकू. तवसं इथे टाकू. तवशाला लांब अंतर ठेव. 2-2 भाव तुला पण पाहिजे ना. तवशी. जर टाक तिथे. दोघांच्या हाताने बघूया दोघांच्या हात किती हे आहेत.
विद्या मग आपल्याला कॉन्ट्रॅक्टर विद्या भाव आहे बोलतो तो पण बरोबर आहे. मार्केटला जाऊन विकावं लागेल ना तवसे विषय. येणार पाऊस आला त्या इकडे होलवर पाड काय खड्डे. म्हणजे मी करतो तू येऊन असता आले तर खाशील ना होय की नाही. मग मी गेल तर तू खाशील ना. रस्त्यावर राहिले तर ए इथे एवढं जवळ नको टाकूस. काय टाकतो? कारली साईडला टाकूया. कारली त्या झाडांच्या बुडक्याला टाक तिथं झाडा वेल जाईल तिथं सर्व त्यातच ते वेल त्यातच ते काय ते सर्व लई होईल. ह्याच्या काय वेली नाही ना कशाचे हे आता पेरतात ते तवशाची वेली त्या हे नाही ह्याची वेल सोनं चवळीची. चवळी नाही काय ते. दोडक्यासाठी ठेवूया ना जागा भाऊ. आता तुला दोडका कुठं येतो भेटत नाही दोडका तर त्या परत त्या दुकानात गेलं पाहिजे. काही मध्ये मध्ये जागा राहिल्या ना शोधन नाही करायचं. चवळीची वेल येणार आहे आहेत घरात. भाजी येणार पण. धने टाकूया. इकडे टाकलं चल. ते काय हा? त्याचं काय करायचं कशाचं काय टाक टाकतेस ते? तिकडे. हे टाकते. बघू तुमच्या इकडे येतात की आता या हे आमच्या इकडेच आहे खरं तर. साईडला थोडी असते. तिकडे काय टाकणार आहे ते. अगं तिकडे काय टाकणार तिकडे परत चवळी. हे हा धने नाही तिकडे काय नाही. धने टाकू हे धने आहेत का ग धने. आहेत आहेत. टाक ना धने पण. हे कर ते धन्यासाठी जर हे कर, त्यातलं हे बी. कारलं. ते वेल गेवडी नाही मोठी वेल येते का ते झाडांच्या बुडक्याला टाकू ना. चवळी टाकली मी. दोन्ही झाडांना असेल सुतळी पण बांधून ठेवली ना आधी. धन्याची हे असं काय नागरला. बोलले बघते या महिन्यात काय करायचं दुपारी पडायचं. हा करतो नाही बरोबर आहे असंच करायचं. ते होल होल पाडत नाही बसायचं. याच्यातनं ते लवकर येणार बाहेर. एक एकर नांगरली नागरला भाव नाही किती 1 एकर जमीन नागरलेली आहे. हे सगळं असं आता आम्ही धना आणि मिरची बघू आता उचलू नकोस. बघू धने दाखव. धने धने घेतली हे धने आणि मिरची भाव लावते. मिरची कुठे लावते भाऊ. ठीक आहे. हो हो भावने एवढंच येत नागरलेलं आहे बघा. हाताने हे केलंय काय त्याला कसं नाही केलं भाऊ. मम्मी तुम्ही टाकू होते. इकडे जागा आहे ना बऱ्याचशा तुझे काही करून टाक त्याच्यात. आली तर आली 2 बदल आलं परत वेळ आली तर होती. थंडेच का जरा 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 काट्याने असं येतं यानं केलं भावने इथं कसं कसं. खूप छान असं वातावरण आहे. टाकणार तो. 2 दिवस कंटिन्यू पाऊस पडला ना. आता बघा भाऊ असं हे काय पडतोय धनिया धन. भाऊ धने म्हणजे कोथिंबीर ना. पेरायचं काय तरी धना मूग सर्व कोथिंबीर. बघा सगळे विचारतात भाऊला काय 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 पेरतोय. विद्याने पण तिकडे काहीतरी लावलं आहे पेरलं आहे थोडंसं अंगणामध्ये. म्हणजे अंगणामध्ये कसं जवळच आपल्या आजूबाजूला नजरेसमोर आपलं काय येतं आहे बघूया प्रयत्न करण्यासाठी विद्याने भाऊ हे करतात. पेरणीचं कामं चाललेत. लोक आता झाले घरची कामं करून शेतात चाललेत. हे काय टाकते बापरे. दोघेही हे आपलं राख म्हणजे आपली खत झालं.
बापरे, पेरणीला जोरात आहे. झाली पेरणी? टोमॅटोचं नाही काय का? नाही पेरणी झाली? ते कुठे भाऊ घालायला सगळं. अरे बापरे, ते आता सगळ्या लोक असंच असले ते कुत्र हागून ते चगा दिसलं की त्याच्या पाऊस मोठा पडला अरे ते तोरण दिसतंय. आता काय आणताय हो? ते पावसाळ्यात ते मोठा पावसाळ्यात ते हे होणार ना, म्हणून मी याला बोलते. नंतर हलकं टाक. काय याने काय होणार? अहो मोठा पावसाळा ते उठते बिया वरती येणार ना, हा. उडायला पाहिजे ना, म्हणून हा काय कारण आहे आता मोठा पाऊस येत. हे का असं टाकायचं असतं, ह्याच्यात जास्त टाकायचं असतं. हो. आण ना थोडं. तो सुजित पण सांगत आहे यांच्या इकडे येत नाही पाऊस, किरकंडीला मोठा. घाबरतोय पाऊस. हे बघा, योगेशची मम्मी पण रानातून जाऊन आलेत. त्यांचा पण बांधा फुटला होता काल, तर बांधाचं काम केलं त्या लोकांनी. आज योगेश पण मुंबईहून आला आहे. तर आज मला वाटतं सकाळपासून तो तिकडेच गेला शेतामध्ये. ते बांध फुटला त्याला थोडं दगडांची भरणी टाकून बांध बांधणार आहेत ते. हे बघा, भावने एवढं गवत घेऊन आला परत. काय बोलतात त्याला? काय बोलतात? पाचड. नलिनीबाई पण आल्या आहेत. नलिनीबाई, हे तुम्ही आहे ना, बाकी काय नाही तर कुत्र्याला झोपायचं त्याचं बेड करतात. बेड चांगली जागा नाही. तो हगलं तर नाही आला माझ्या. भावाचं वेगळं हे पण झालं असेल ना व्हिडिओ मध्ये. हे नका